महायुतीचं सरकार इथं धडाडीचे निर्णय घेण्यात आलेले आहे। आपल्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर, एक आनंदाचा क्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय। घरोघरी जाऊन खास मुख्यमंत्री घरी पोहोचून ह्या योजनेचा सांगता लाभार्थी कोणाला मिळाला का नाही, कसं बघता याकडे आज सामान्य करतात? नाही, खरं म्हणजे खरं म्हणजे मला किसननगरला येताना आनंद होतोय, कारण इथूनच माझी सुरुवात झाली किसननगरमधून। मी पण असं चाळीत राहिलेलो आहे। चाळकऱ्यांचं दुःख काय, अडचणी काय मला माहीत आहे, आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये आज मला आणि आमच्या सरकारला हे योजना सुरू करण्याचं जे काही पुण्य मिळालं आहे, संधी मिळाली आहे, हे माझ्यासाठी खूप आणि आमच्या सरकारसाठी फार मोठी गोष्ट आहे। कारण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे, त्यांना वाटलं नव्हतं एवढ्या लवकर पैसे मिळतील, ही योजना कायम सुरू राहावी अशा प्रकारच्या भावना व्यक्त करतायत। आणि त्यामुळे प्रत्येक योजना ज्या आम्ही सुरू केल्या त्या योजनांची माहिती माझ्या बहिणींना आहे, ते आणखी इतर बहिणींना देतील, आणि या राज्यातल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या करोडो बहिणी, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ यांना त्याचा फायदा होईल। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359। चूल विझवण्यासाठी खास करून अन्नपूर्णा योजना आहे। अन्नपूर्णा योजना जी आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत 3 गॅस सिलेंडर मोफत आम्ही वर्षाला देणार आहे। ती योजना लॉन्च होईल आणि त्याची सुरुवात झाली आहे, त्याची सुरुवात झालेली आहे। एकीकडे शेतकरी आत्महत्या करतात, दुसरीकडे ही योजना आल्यामुळे शेतकऱ्यांना देखील वीज बिल माफ केलं, त्यामुळे शेतकऱ्यांना देखील आम्ही जे पंपाने शेती करणारे वीज पंपाने त्याचं बिल माफ केलेलं आहे, वीज बिल। ती एक मोठी चिंता त्यांची दूर केलेली आहे। शेतकऱ्यांसाठी देखील आम्ही खूप निर्णय घेतलेले आहेत। हे शेतकऱ्यांना पाठी म्हणजे सपोर्ट करणारं, त्यांच्या मागं उभं राहणारं सरकार आहे, आणि अनेक योजना शेतकऱ्यांसाठी पण आहेत, त्या मी ते सांगत नाही। परंतु एकंदरीत एका कुटुंबामध्ये मुलीचा जन्म झाल्यापासून, माझ्या लाडक्या बहिणीपासून, लाडक्या भावापासून, ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांचा विचार यामध्ये केला। इवन आजार पण आलं तर त्यासाठी देखील 5 लाख रुपयाची महात्मा ज्योतिबा फुले योजना आम्ही सुरू केली। म्हणजे हे सरकार जे आम्ही म्हणतो गोरगरिबांचं आहे, सर्वसामान्यांचं आहे, हे सर्वसामान्यांचं सरकार आम्ही या योजना सुरू करून खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचं आहे हे दाखवून दिलेलं आहे। विरोधकांना वाटलं नव्हतं की एवढे निर्णय धडाडीचे घेतील, आता कुठे ते धडकी भरली आणि विरोध करायला सुरुवात केली। विरोधकांना प्रत्येक निवडणुकीमध्ये खोटी आश्वासनं देण्याची सवय होती, त्यामुळे त्यांना वाटलं हे पण खोटं आश्वासन असेल, पण आम्ही जे बोलतो ते करतो आणि जे करणार आहोत तेच बोलतो, याचं पूर्ण नियोजन आम्ही केलेलं आहे। आणि म्हणून जशी आमच्या लाडक्या बहिणी ताकद वाढवतील तसं सरकार देखील यांना ताकदीने यांच्या मागे उभं राहील। महिला सक्षम तर देश सक्षम, महिलांचा विकास तर देशाचा विकास। आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी देखील महिलांना आत्मनिर्भर करून आत्मसन्मान मिळवून देण्याचं काम केलेलं आहे। त्यांच्या देखील खूप योजना आहेत, आणि मग अशा एकंदरीत राज्य सरकारच्या वतीने या योजनांमुळे डायरेक्ट फायदा झालेला आहे। सरकारविषयी समाधान व्यक्त करतायत, सरकारने या योजना पुढे चालू ठेवाव्या असं म्हणतायत, आणि महायुती सरकारच्या बद्दल भावना चांगली व्यक्त करते, हेच आमचं फलित आहे, बाकी काय नाही। आता हा आकडा आम्ही पण देखील वाढून देऊ शकतो। एकीकडे सरकारवरती बोजा पडला देखील असं म्हणतात, म्हणजे दुतर्फी भूमिका कुठेतरी। अरे त्यांना कोणी 2.5 वर्ष थांबवलं होतं, त्यांचे कोणी हात बांधले होते? बरं, द्यायचं तुम्हाला, द्यायला दानत लागते। तुम्ही ही योजना बंद करण्यासाठी कोर्टात पण गेलात, ही योजना फसवी आहे म्हणून आरोप पण केले, आणि तुम्ही आता कसे काय पैसे देणार? बरं, तुम्हाला संधी कशी मिळणार? कारण इथं ज्या योजना आम्ही केल्या त्याचं आमच्या बहिणी, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, चांगलं सरकार आहे, तर त्या विरोधकांनी जे विरोध केलेला आहे सावत्र भावांनी, त्यांना तर त्यांची जागा दाखवतीलच ना। पहिला मुख्यमंत्री असं की घरोघरी जाऊन या योजना सांगत आहेत, मात्र अनेक लोक जे आहेत ते फक्त दुसरीकडे काहीतरी विरोधात बोलत आहेत। मला विरोधात बोलायचं नाही, मला टीका करण्यापेक्षा, आरोप करण्यापेक्षा मला काम करायचं आहे, आणि मी काम करतोय। मी जमिनीवरचा माणूस आहे, मी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय, म्हणून मी इकडे आलोय। त्यामुळे मला आनंद आहे, समाधान आहे। माझ्या लाडक्या बहिणींशी बोलताना खूप आनंद होतोय।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.